भरतीचा विचार चालू आहे. पण त्याच्यासाठी चांगला क्लास तर भेटला पाहिजे ना. अरे टेन्शन कशाला, आपला कोहिनूर क्लास आहेच की. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तर ही रील तुमच्यासाठी एकदम फायद्याची आहे, कारण महिना फक्त आणि फक्त 999 मध्ये परीक्षाची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. मी बोलायला सुमारे 43 वर्ष अनुभव असलेल्या कोहिनूर क्लास मध्ये इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी. आगामी महाराष्ट्र पोलीस भरती 2025, वनरक्षक, अग्निवीर, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पोलीस, तलाठी, रेल्वे भरती, TCS, IBPS पॅटर्न अशा विविध स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. या क्लासची वैशिष्ट्य म्हटला तर अनुभवी शिक्षक, दररोज लेक्चर, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, इतर विषयांचे सखोल विश्लेषण, प्रत्येक टॉपिक वर सराव परीक्षा, महिन्यातून 2 वेळा मैदानी चाचणी परीक्षा, प्रशस्त बैठक व्यवस्था, हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे एकाच क्लासमध्ये. इतक्या कमी फी मध्ये परिपूर्ण तयारी करून घेणारा इचलकरंजीतील हा एकमेव क्लास. नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. IPL वर बेटिंग, चौघे ताब्यात, 3.25 लाखांचा ऐवज जप्त. मुख्य सूत्रधार इचलकरंजीचा. पुणे बेंगलोर हायवेवरील विकासवाडी परिसरातील हॉटेल अशोकमध्ये सुरू असलेले IPL क्रिकेट बेटिंग अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह एकूण 3,05,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून बेटिंग रॅकेटच्या मालकासह 4 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बेटिंग रॅकेटचा मुख्य मालक अजित बाळासो कोरवी राहणार इचलकरंजी याच्यासह फारुख नजीर मुल्लानी राहणार रेंदाळ तालुका हातकणंगले, जितेंद्र अप्पासाहेब घोडके राहणार चिकोडी जिल्हा बेळगाव आणि जॉन्सन जेरून फर्नांडिस राहणार मुरगुड तालुका कागल यांना अटक करण्यात आली आहे. 4 मे रोजी IPL T20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू होता. या सामन्याच्या निकालावर हायवेवरील विकासवाडी परिसरातील हॉटेल अशोकमध्ये काही जण मोबाईलद्वारे बेटिंग घेत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने रात्री 9 वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. छाप्यादरम्यान फारुख मुल्लानी, जितेंद्र घोडके आणि जॉन्सन फर्नांडिस हे तिघे हॉटेलच्या रूममधील टीव्हीवर सामना पाहत असल्याचे आणि एका मोबाईल ॲपचा वापर करून लोकांकडून पैसे स्वीकारून हारजितीचा सट्टा घेत असल्याचे निष्पन्न झाले. सट्टेबाजीचे हे सर्व व्यवहार ते एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता इचलकरंजी येथील अजित बाळासो कोरवी हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, बॅटिंगसाठी वापरले जाणारे विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट आणि जुगाराचे अन्य साहित्य असा एकूण 3,05,860 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक B धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, अमित सरजी, वैभव पाटील, संजय हुंबे यांनी केली.